नमस्ते प्रेक्षकांनो, राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आली आहे घेऊन एक सुंदर अभिजात लिखाण. माझ्या नुकतंच ऐकण्यात आलंय की लोणचं जे आपण खातो त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस असतात. जसे की साखर ही गोड असते, कैरी ही आंबट असते, मेथ्या ही कडू असतं, मीठ कसं आहे तुम्हाला माहिती आहे तिखट असतं. हे सगळं एकत्र येऊन एका बरणीत असल्यामुळे त्याला एक सुंदर अशी चव येते आणि त्याच्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला समाजात भेटत असतात. सगळ्यांशी मिळून मिसळून राहून एक सुंदर जिन्नस लोणच्यासारखा तयार झाला पाहिजे. कोणी कुणाला नावं ठेवता कामा नये, टेन्शन घेता कामा नये आणि त्याच्यावरच आधारित असं हे लिखाण ऐका तर राशीच्या माध्यमातून सादर करते मी शिल्पा देशमुख. टेन्शन घ्यायचंच नाही. कोणासाठी किती काहीही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिनधास्त जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण? कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्याच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचे. कुणाच्या पुढे पुढे पण करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. सामान्य लोकांचा प्रामाणिकपणाचा दरारा खूप मोठा असतो. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. नमस्ते राशी.